मग हे गर्भसंस्कार जेव्हा जे हे कोचिंग चालू असते त्यावेळी बाबा पण असतात त्याच्यामध्ये? नाही, काही सेशन्स बाबाला असतात. कपल ओके. सेशन्स असे फार घेतले जात नाहीत. ओके. पण हे जेव्हा आम्ही सांगतो ती कन्व्हे करते त्याला की हे अच्छा. तुला करायचं आहे, की गर्भसंवाद म्हणजे काय नाही की बाळाशी बोलायचंय, अशा प्रकारे बोलायचंय, हात ठेवून पोटावरती बोलायचंय अच्छा. किंवा काय. आणि हे केल्यानंतर म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही आपले बाबा जे आहेत तर त्यांच्याकडे ती बाळं इतकी छान राहतात. असं होतं की त्या बाळाकडे बघून म्हणजे तो जो बॉन्ड डेव्हलप होतो ना, तर तो इतका सुंदर असतो की बस. तर हा गर्भसंवाद काय आहे हे त्यांना इंट्रोड्यूस केलं जातं की बाळाचे कान डेव्हलप झालेत, आता त्याला ऐकायचं आहे. मग आता समजा की ती पुस्तक वाचते पण तिला कंटाळा आलाय ना, मग समजा तिच्या बाबाला मी सांगते की आता एक काम करायचं, मोबाईल बाजूला ठेवायचा रात्री आणि अर्धा तास एखादं बुक तू रीड कर बरं. मग तो काय करतो, तो त्या बाळाला सांगतो की मी ना तुला गोष्ट सांगणार आहे आता, किंवा मी आईसाठी हे रीड करतो. तिच्या पोटावर हात ठेवून हा जेव्हा सांगतो आणि तर त्यावेळेला तो आवाज पण ओळखीचा वाटतो. बरोबर, कारण तो आधीपासूनच ऐकतोय. आणि प्लस म्हणजे जे रीडिंगची ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये ते दोघं जण नवरा बायको इन्व्हॉल्व्ह होतात.